तोंड बंद ठेवलं तर मासाही अडचणीत येत नाही. मग माणसाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही. आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही, ते फक्त आयुष्य आहे. चांगलं बनवायचं की वाईट ते आपल्या हातात आहे. प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते, पण प्रयत्न नाही केले तर 100% पराभव होतोच. आवडीचं काम मन लावून करा. तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल. 4 लोक काय म्हणतील हा विचार त्या 4 लोकांनाच करू द्या. कोणी आपलं घर चालवायला येत नाही. भरवसा ठेवायला शिका. आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच आपल्याला मिळत असते. चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात, माणसे समजायला ती वाचावी लागतात. त्यांच्या सहवासात राहावं लागतं. चेहरा पाहून स्वभाव कधी ठरवू नका. आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा. जिथे लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा. लोकांना चेष्टा करू द्या, ते त्याच्यासाठीच आहेत. आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं असतं. तुमची डिग्री हा कागदाचा निव्वळ एक तुकडा आहे. तुम्ही कसे वागता, कसे बोलता यावरून तुमचे शिक्षण दिसून येते. आपल्या दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात, फक्त ते शोधण्याची तस्ती घ्यावी लागते. माणूस दोन्ही गोष्टीपासून लाचार आहे. दुःखापासून तो लांब पळू शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही. तुमचा संघर्ष तुम्हाला करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात, तुमचा संघर्ष नाही. लोकांना अंतिम निकाल चांगला दाखवण्यासाठी संघर्षाच्या तयारीला लागा. जीवनात संघर्ष शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्यालाच महत्त्व आहे. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. तुम्ही कोण आहात ते स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या, तरच जग तुम्हाला ओळखेल. गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. आपल्या सर्वात मोटिवेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपण स्वतःच असतो. कष्ट ही प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते. कधी कधी उत्तर न देणं सुद्धा एक उत्तरच असतं आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असतं. आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवं. उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिला तर वर्तमानासमोर भविष्यही अवघड होऊन बसेल. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, समाधान व सुख नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचं आहे. निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या एका हत्यारानेही काम करू शकतो, पण आळशी माणसासमोर उत्तम हत्यारांचा संच असूनही तो काम करू शकत नाही. तुम्ही बरोबर आहात म्हणून दुसरा चुकीचा नसतो. प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे अहंकार. असं म्हणतात की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो, आपल्या सवयीसुद्धा त्यांच्यासारख्याच बनतात. इतरांवर फक्त टीका किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावून पाहणाऱ्या लोकांच्या स्वतःच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसतं. त्यामुळे अशा गोष्टीत वेळ घालवतात. बिझनेस उभा करायला वेळ लागतो, यूट्यूब चॅनल ग्रो करायला वेळ लागतो, नवीन कौशल्य शिकायला वेळ लागतो. यश मिळवणं ही हळूवार चालणारी प्रक्रिया आहे. अर्ध्यातून प्रयत्न सोडून तिचा वेग वाढणार नाही. त्यामुळे संयम ठेवा. जे लोक खरोखर मेहनत करत असतात त्यांना इतरांकडे बघण्यासाठी किंवा त्यांच्या आयुष्यात लुडबुड करण्यासाठी वेळच मिळत नसतो. कोणतेही काम करताना त्यात अपयश येईल या भावनेने घाबरून ते काम मध्येच सोडू नका. कोणतेही काम प्रामाणिकपणे करणारेच शेवटी आनंदी असतात.